नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे चव आणि बरंच काही मध्ये. जवळपास 2 वर्षांनी मी हे बोलते आणि तुम्ही सुद्धा ऐकताय. कारण गेली 2 वर्ष मी एकही मोठा ब्लॉग अपलोड केलेला नाही. कारण त्याचं कारण तसं होतं की विराज लहान होता आणि मला फारसा वेळ मिळत नव्हता. तरी त्यातल्या त्यात पण वेळ काढून मी जमेल तसे मिनी ब्लॉग अपलोड करत राहिले आणि तुम्ही सुद्धा त्याला खूप भरभरून प्रतिसाद दिलात, प्रेम दिलात. त्याबद्दल तुमचे सर्वात पहिले मनापासून आभार मानते. आणि आता विराज 2 वर्षाचा होतोय आणि हा ब्लॉग मी त्याच्या बर्थडेच्या दिवशीच अपलोड करणार आहे. विचार केला की नवीन सुरुवात करण्यासाठी ह्याच्यापेक्षा अजून चांगला कुठला दिवस असणार आहे, तर मग हा ब्लॉग मी 17 जुलैला अपलोड करणार आहे, ज्या दिवशी विराजचा वाढदिवस आहे. आणि आता त्याच्या वाढदिवसाचा ब्लॉग सुद्धा लवकरच येईल, ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. मोठ्या ब्लॉग्सला 2 वर्षाचा गॅप झाल्यामुळे नक्की कुठून आणि कशी सुरुवात करावी हे मला कळत नव्हतं. तर म्हटलं चला आपलं जे रोजचं रुटीन आहे तर तेच तुमच्यासोबत शेअर करूया आणि आपली जी काही घरातली कामं आहेत ती करता करता तुमच्याशी बोलूया, गप्पा मारूया. आणि आता मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करते. म्हणजे जेव्हा आम्ही संध्याकाळी घरी असतो तर तेव्हाचं रुटीन कसं असतं विराजसोबत, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आता आषाढी वारीसुद्धा निघाली आहे, त्यामुळे सगळीकडे अगदी विठ्ठलमय असं प्रसन्न वातावरण आहे. तर त्याच निमित्ताने आपण सुद्धा नवीन सुरुवात करूया. आणि आता इथून पुढे जेव्हा मला तुमच्यासोबत काही शेअर करायचं असेल किंवा काही विशेष दिवस असतील तर तेव्हा आपले अधूनमधून मोठे ब्लॉग्स येतीलच. आणि आपले जे मिनी ब्लॉग आहे जसं मी आतापर्यंत शेअर करत आले आहे तसंच ते इथून पुढे सुद्धा रेग्युलर येतील. आणि त्यासोबत आता मोठे ब्लॉग सुद्धा आपले येतील. इतका मोठा काही गॅप होणार नाही, कारण विराज लहान होता त्याच्यामुळे दुसरं कोणी त्याला त्याच्याकडे बघायला नव्हतं. त्यामुळे मला पूर्ण त्याला वेळ द्यावा लागत होता आणि माझी प्रायोरिटीच विराजच होता आणि अजूनही आहे. पण आता कसं तो 2 वर्षाचा झाला आहे, त्यामुळे थोडाफार मी वेळ काढू शकते आणि तुमच्यासोबत मोठे ब्लॉगसुद्धा शेअर करू शकते. कारण मला असं वाटतं की इतर गोष्टी आपण पुढे मागे कधीही करू शकतो, पण आपलं बाळ पुन्हा लहान होत नाही. त्यामुळे कधी कुठल्या वेळेला कशाला महत्त्व द्यायचं हे जर आपल्याला कळलं ना तर सगळं सोपं होऊन जातं. आणि विराजकडे बघायचं, परत घरातली कामं आणि त्यानंतर मग परत आम्ही संध्याकाळी आमच्या मेडिकलवर सुद्धा जायचो, त्यामुळे एवढा मला वेळ मिळत नव्हता. पण आता मी वेळ काढणार आहे आणि तुमच्यासोबत आम्ही घरी असतानाचं रुटीन, परत आम्ही संध्याकाळी कुठे बाहेर गेलो तर तेव्हा आमचं काय रुटीन असतं तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि तुम्ही सुद्धा मला सुचवू शकता की तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील, काय बघायला आवडेल तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून, तर हे सुद्धा तुम्ही मला नक्की सजेस्ट करू शकता. आणि हो, मला तुमच्यासोबत अजून एक गोष्ट शेअर करायची आहे, ती म्हणजे की आपल्या स्वतःच्या घरातला हा पहिलाच मोठा रुटीन ब्लॉग आहे. म्हणजे 2 वर्षात ना बऱ्याच गोष्टी बदलल्या. म्हणजे खरं तर विराज आमच्या आयुष्यात आल्यापासून खूप गोष्टी बदलल्या. म्हणजे आमचं आयुष्यच पूर्णपणे बदलून गेलं, ते अजून सुंदर झालं. आम्ही आमच्या पहिल्या स्वतःच्या घरात राहायला आलो. म्हणजे मी प्रेग्नेंट असताना आम्ही भाड्याने राहत होतो, पण तेव्हाच आमचं घराचं रजिस्ट्रेशन, पोझिशन सगळं झालं होतं. आणि विराज झाल्यानंतर त्याला घेऊन आम्ही डायरेक्ट स्वतःच्याच घरात आलो. त्याचसोबत आमच्या स्वतःच्या मेडिकल शॉपची सुरुवात झाली. तर अशा बऱ्याच गोष्टी झाल्या, तर त्यासुद्धा मी अधूनमधून आता तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि जसं तुम्ही आत्तापर्यंत माझ्या मिनी ब्लॉग्सला, आपल्या चॅनलला भरभरून प्रेम दिलं, प्रतिसाद दिलात, तर असंच तुमचं प्रेम कायम पुढे देखील राहू द्यात. आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आपण लवकरच भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. चलो बाय.